प्रशांत कोरटकरची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि कोरटकरला आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्या दृष्टीने आता पोलीस सुरक्षा सुद्धा वाढवली गेलेली आहे। कोरटकरला जेल की बेल कोर्टाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून। शेखर, आज कोरटकरला पुन्हा एकदा कोर्टात हजर करतात, नेमकं काय या दरम्यान घडू शकतं? कोठडी वाढवून मागितली जाऊ शकते असं म्हटलं जातंय। रिद्धी, या क्षणाची ही बातमी आहे की प्रशांत कोरटकर याची तर आज त्या ठिकाणी न्यायालयामध्ये त्याला हजर केलं जाणारच आहे। मात्र आज न्यायालयामध्ये एक कडक सुरक्षा जी आहे ती पोलिसांची पाहायला मिळते, कारण गतवेळच्या सुनावणीवेळी आपल्याला माहित आहे की त्या ठिकाणी कोरटकर याच्यावरती हल्ल्याचा प्रयत्न तो झाला होता। मात्र आता जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर आपण बघतोय मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। ज्यांची आज तारीख न्यायालयामध्ये आहे ते आणि कर्मचारी जे न्यायालयामधले आहेत त्यांना वगळता या ठिकाणी कोणालाही प्रवेश जो आहे तो दिला जात नाही। आता जर बघितलं तर ही प्रत्येक व्यक्तीची विचारपूस करून त्यांची कागदपत्र पाहून जर त्यांची आज कोर्टाची तारीख असेल तर त्यांची तारीख असेल तर ती चेक करूनच त्या ठिकाणी सोडलं जात आहे। आपण बघितलं तर या ठिकाणी कॅन्टीनचं काही साहित्य घेऊन आलेल्या व्यक्तीला देखील पोलिसांनी थांबवलेलं आहे आणि त्याच्याकडून देखील चौकशी जी आहे ती केली जाते। प्रत्येक व्यक्तीची चौकशी करूनच त्या ठिकाणी आज जे आहे तो प्रवेश कोल्हापुरातल्या याच न्यायालयामध्ये दिला जातोय। आपण जर बघितलं तर माझ्या उजव्या बाजूला हे कोल्हापूर आणि जिल्हा सत्र न्यायालय आहे। याच न्यायालयामध्ये काही जणांनी प्रवेश करून गतवेळी प्रशांत कोरटकर याच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला होता आणि आज पुन्हा एकदा प्रशांत कोरटकर याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि म्हणूनच ही सगळी दक्षता जी आहे ती पोलिसांकडून घेतली जाते। जवळपास 12 जणांना गतवेळी ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यांना समज देऊन सोडण्यात देखील आलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज देखील तसाच प्रकार जो आहे तो घडू नये याची दक्षता जी आहे ती पोलीस प्रशासनाकडून या ठिकाणी घेतली जाते। आपण जर बघितलं तर आता एक कार देखील आलेली आहे आणि त्या ठिकाणी ते नेमके कोण आहेत, त्यांची कोर्टामध्ये आज खरंच तारीख आहे का, सुनावणी आहे का, नेमकं कशा कारणासाठी ते न्यायालयात आलेले आहेत याची चौकशी पोलीस जे आहे ते करतायत आणि त्यानंतरच यांना या न्यायालयामध्ये प्रवेश जो आहे तो दिला जात आहे। एक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी या ठिकाणी खबरदारी जी आहे ती घेतल्याचं पाहायला मिळते। त्यामुळं निश्चितच आज न्यायालयामध्ये कोरटकर याला हजर केल्यानंतर पोलीस नेमकी कोणती बाजू जी आहे ती मांडणार आहेत, कोरटकरच्या तपासासंदर्भात आणखीन कोणकोणत्या गोष्टींचा शोध घेणं पोलिसांना अभिप्रेत आहे आणि त्या दृष्टीनं काय नेमकी माहिती जी आहे ती न्यायालयामध्ये पोलीस मांडणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। आणि कोरटकर याच्या कोठडीमध्ये आज वाढ जी आहे ती होती का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण गतवेळी 3 दिवसांची कोठडी जी आहे ती कोरटकरला मिळाली होती आणि त्यानंतर आता आज 28 तारखेला कोठडीची मुदत जी आहे ती संपते। त्यामुळे निश्चितच आज पुन्हा कोरटकरच्या कोठडीमध्ये वाढ होते का आणि आणखीन कोणकोणत्या तपासासाठी आणखीन कोठडीची गरज आहे या संदर्भात पोलीस काय नेमकी बाजू मांडतात हे देखील पाहणं आज गरजेचं असणार आहे। अगदी शेखर, आता जसं तुम्ही म्हणालात की निश्चित सुनावणी तर या सगळ्या संदर्भात पार पडेल, पोलीस त्यांचं म्हणणं मांडतील, कोठडी वाढवून मागतील, पण मागच्या वेळेला जसा प्रकार झालेला होता तसंच पद्धतीनं प्रत्यक्ष कोरटकरला कोठडीतून बाहेर काढत असताना न्यायालयामध्ये आणेपर्यंत बऱ्याच गोष्टी घडू शकतात तशी भीती आहे। त्या दृष्टीने आता पोलिसांनी जी सुरक्षा ठेवलेली आहे त्याचं नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी शेखर। कोर्टातील कर्मचारी, वकील आणि तारीख ज्यांची आहे कोर्टाच्या कामकाजाची त्यांनाच अगदी कागदपत्र तपासून आतमध्ये सोडलं जातंय। सध्या हे वातावरण कोल्हापुरात आता पाहायला मिळते, कारण कोरटकरला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार आहे। आपण बघितलं होतं मागच्या वेळेला जेव्हा पोलीस कोठडीतून त्याला कोर्टात हजर करायचं होतं त्यावेळेला त्याच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला। पोलिसांना पोलीस स्टेशनच्या मागच्या दारातून कोरटकरला न्यायालयामध्ये आणण्यासाठी बाहेर काढावं लागलं होतं। त्या पार्श्वभूमीवर आज सुद्धा कोल्हापुरात तसाच बंदोबस्त पोलिसांचा पाहायला मिळतोय। Thank you.